लास्ट लेक्चरला आपण युनिफॉर्म मोशन बघितलं होतं। आज बघू आपण नॉन युनिफॉर्म मोशन। जसं सांगितलं तसंच बिलकुल की युनिफॉर्म म्हणजे काय होते, सारखं सारखे। नॉन म्हणजे काय होणार, जे सारखे नाही, सारखे नाही असे मोशन। आता मोशन म्हणजे काय होते, आधी सांगितलं तसं ते असते फक्त पोझिशनवर, पोझिशन म्हणा किंवा त्याला आपण दोन पोझिशनमधलं आपण त्याला काय म्हणू शकतो, अंतर। तर एका स्ट्रेट लाईनमध्ये जर तुम्ही सारखं अंतर ट्रॅव्हल करत नसणार त्याला आपण म्हणतो नॉन युनिफॉर्म मोशन। ठीक आहे, तर एकदम सिंपलची गोष्ट आहे। आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो जसं सारखं अंतर ट्रॅव्हल करत नाही, तर सारखं अंतर ट्रॅव्हल करत नाही पण कशामध्ये तो मोजावं लागेल, तर आपण त्यासाठी परत काय ठेवणार आहे, नेहमीसारखा एक फिक्स्ड टाईम इंटरवल। ठीक आहे, फिक्स्ड टाईम इंटरवल ठेवणार आहे। आता फिक्स्ड टाईम इंटरवलसाठी चला आपण ॲज्युम करू की इथे आपल्याकडे आहे टाईम। टाईम कशामध्ये आहे, आपला अवरमध्ये, जसं आपण आधी घेतलं होतं तसं। नंतर काय होणार, डिस्टन्स किंवा डिस्प्लेसमेंट। आता डिस्टन्स लिहा किंवा डिस्प्लेसमेंट लिहा, एकच गोष्ट आहे, कारण की मोशन कसं आहे, लिनियर। तर डिस्टन्स आपण पकडू किलोमीटरमध्ये। तर बघा एकदम सिंपलची गोष्ट आहे। टाईम समजा आपला स्टार्ट केला 0 पासून, 1 घंटा झाला, 2 घंटे, 3 घंटे, 4 घंटे आणि वाढत चालला। पण डिस्टन्स काय सारखा कव्हर केला आहे का, नाही, सारखा कव्हर नाही केला आहे। म्हणजे डिस्टन्स कसा आहे, वेगवेगळा। सुरुवातीला तर आपण काही चाललोच नाही, तर डिस्टन्स 0 होतं। तर एका घंट्यात आपण 10 किलोमीटर चाललो। आता दुसऱ्या घंट्यात पण आपण 10 किलोमीटर चालू शकत नाही, कारण मग जर 10 किलोमीटर चाललो तर काय होणार, सारखं होईल। आपल्याला सारखं नाही ठेवायचं, काहीतरी डिफरंट। तर दुसऱ्यामध्ये आपण समजा चालू 15 किलोमीटर चालू, तिसऱ्यामध्ये आणखी आपण 15 किलोमीटर चाललो, तर 15 आणि 15 किती झाले, 30 किलोमीटर झाले। आणि चौथ्यामध्ये ट्रॅफिक लागलं, आणि ट्रॅफिक लागलं म्हणून आपण फक्त 35 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हल केलं। आता बघा याच्यामध्ये जसं आपण डिसाईड केलं होतं की टाईम इंटरवल कसा आहे, 1 अवरचा टाईम इंटरवल आहे। इथे पण इंटरवल किती आहे, 1 अवरचा। इथे पण टाईम इंटरवल 1 आणि सिमिलरली 1 अवरचा टाईम इंटरवल आहे। मग चेंज काय झालं, तर डिस्टन्स ट्रॅव्हल बघा, याच्यामध्ये कितीचं अंतर होतं, 10 किलोमीटरचं, याच्यामध्ये कितीचं झालं, 5 किलोमीटरचं। म्हणजे काय झालं, सारखं अंतर आपण ट्रॅव्हल केलेलं नाही। आपल्याला तेच करायचं आहे की सारखं अंतर ट्रॅव्हल करायचं नाही। इथे परत 15 किलोमीटरचं आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आणि शेवटी 5 किलोमीटरचं। तर आपल्याकडे टाईम आहे, डिस्टन्स आहे। आता आपण याची स्पीड म्हणा किंवा वेलोसिटी म्हणा, एकच गोष्ट आहे। का बरं, कारण की हे कसं आहे, लिनियर इक्वेशनमध्ये आहे। आणि वेलोसिटीचा फॉर्म्युला काय होता, डिस्टन्स अपॉन टाईम किंवा डिस्प्लेस अपॉन टाईम। सो v = डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम। तर पहिल्यासाठी 0/0 आपण घेणार नाही, जसं आपल्याला आधीच माहीत आहे की आपण 0/0 घेऊ शकत नाही, कारण की कुठल्याही नंबरला आपण 0ने डिवाइड करणार नाही। मग दुसऱ्या ठिकाणी वेलोसिटी किती आली, 1 अवरसाठी डिस्टन्स होता आपला 10 किलोमीटर, टाईम होता 1, तर आपल्याला लागला 10ची स्पीड, म्हणजे 10 किलोमीटर पर आवर। ठीक आहे, किलोमीटर पर आवर। सेकंड केसमध्ये परत वेलोसिटी काढू, यावेळेस डिस्टन्स किती टोटल ट्रॅव्हल केला आपण, 15 किलोमीटर, आणि टाईम किती लागला, 2 आवर। डिस्टन्स किती झाला, वेलोसिटी 7 किती झाली, वेलोसिटी 7.5 किलोमीटर पर आवर। तिसऱ्या केससाठी टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल आपण 30 केलं, टाईम लागला 3 घंटे, म्हणजे याची वेलोसिटी झाली 10 किलोमीटर पर आवर। आणि चौथ्यासाठी वेलोसिटी किती झाली, टोटल डिस्टन्स 35 डिवाइड बाय 4 आपला टाईम। तर डिस्टन्स अपॉन टाईम का असते, वेलोसिटी डिवाइड करा 8.75 असायला पाहिजे। ठीक आहे, ठीक आहे, डिवाइड करून बघायचं, 32, 30, 28 आणि 25। ठीक आहे, तर हे झालं आपलं वेलोसिटी। आता आपण व्हॅल्यू पण लिहू शकतो। पहिल्याची वेलोसिटी किती होती, 10 किलोमीटर पर आवर, नंतर किती झाली चेंज 7.5, परत 10 आणि नंतर 8.75। आता तुम्ही जरा बॉक्सवर लक्ष दिलं तुम्हाला समजेल बघा, जेव्हा आपण डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे ते कसं आहे, डिफरंट आहे। म्हणजे प्रत्येक इंटरवलमध्ये आपण अंतर काय केलं आहे, वेगळं कव्हर केलं आहे, म्हणजे सारखं अंतर नाही आहे। तर आपला पहिला ग्राफ कशाचा येणार, डिस्टन्स टाईम ग्राफ येणार। तर आता डिस्टन्स टाईम ग्राफ करू आपण। या ॲक्सिसवर काय आहे, टाईम आहे। टाईम कशामध्ये काढला आहे आपण, अवरमध्ये। या ॲक्सिसवर काय आहे आपला, डिस्टन्स आहे। डिस्टन्स कशामध्ये कॅल्क्युलेट केला आहे आपण, किलोमीटरमध्ये। हा झाला आपला डिस्टन्स टाईम ग्राफ। आता तुम्ही टी आणि हा dt ग्राफ लिहू शकता। आता सुरुवातीला 0 पॉईंट आपल्याकडे आहे का, बिलकुल नाही आहे। तुम्ही त्याला काही ॲज्युम करत नाही। आता ज्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे आपण तिथून स्टार्ट करू। ठीक आहे, इथून अंदाजे लाईन घ्यायची गरज नाही। बघा 1 होता इथे पॉईंट, ठीक आहे, 1, 2, 3, 4 पर्यंत काढला आहे आपण, आणि इथे पण
डिस्टन्स 10, 20, 30 आणि 40पर्यंत. आता एक एक पॉईंट तुम्ही प्लॉट करा. बघा, जेव्हा 1 घंटा झाला होता डिस्टन्स किती होतं? 10 किलोमीटर. ओके. जेव्हा 2 घंटे झाले तर डिस्टन्स किती होतं? 15 किलोमीटर. तर 15 किलोमीटर कधी येणार? 10 आणि 20च्या मध्ये, तर इथे कुठेतरी येणार 15 किलोमीटर. जेव्हा 3 घंटे झाले होते तेव्हा डिस्टन्स परत 30 किलोमीटर. हे 30 किलोमीटर वरती आलं 3 घंटेसाठी. आणि 4साठी डिस्टन्स किती आलं होतं? 35 कुठे येणार? 30 आणि 40च्या मध्ये. आता जर मी याला स्ट्रेट लाईनने जॉईन करतो म्हटलं काय होणार की या रेंजमध्ये स्पीड सारखी वाढली, कारण आपण बघितलं युनिफॉर्म मोशनसाठी काय असते? युनिफॉर्म मोशनसाठी एक स्ट्रेट लाईन असते. युनिफॉर्म मोशन कशाला म्हणतो आपण? जेव्हा सारख्या टाईममध्ये सारखं अंतर कव्हर करतो. पण मग आता जॉईन कसं करायचं? तर आपल्या प्रॅक्टिससाठी आपण याला स्ट्रेट लाईननं जॉईन करायचं. बघा, इथून इथपर्यंत आपलं स्ट्रेट लाईन आहे, इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईन आहे, इथून इथपर्यंत स्ट्रेट लाईन आहे. आता या ग्राफवर एक खास गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की जरी एक्झॅक्टली अशी व्हॅल्यू आल्या नाही, आपण एक स्पेसिफिक इंटरवलवर मोजलेलं आहे, तरी या इंटरवलसाठी जसं 1 ते 2 या इंटरवलसाठी काय आहे? या इंटरवलसाठी काय आहे डिस्टन्स? किंवा हा जो ग्राफ आहे तो कसा आहे? युनिफॉर्म आहे, कारण की स्ट्रेट लाईन आहे फक्त या इंटरवलसाठी 1 ते 2च्या मध्ये. सिमिलरली 2 आणि 3च्या मध्ये पण काय आहे? एक स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे काय होते? युनिफॉर्म. आणि 3 आणि 4च्या मध्ये पण काय आहे? एक युनिफॉर्म आहे. तर साधी गोष्ट अशी आहे की पूर्ण 1 घंट्यापासून 4 घंट्यापर्यंत सरळ लाईन आहे काय? नाही आहे. म्हणजे पूर्ण इंटरवलमध्ये 1 पासून 4 घंट्यापर्यंत किंवा 0 पासून 4 घंट्यापर्यंत आपण काय करणार आहे? 0 पासून 4 घंट्यापर्यंत त्याचं वेलॉसिटी किंवा मोशन हे युनिफॉर्म नाही आहे. पण तुकड्या तुकड्यामध्ये काय आहे? ते युनिफॉर्म मोशन आहे. म्हणजे नॉन युनिफॉर्म मोशनमध्ये काय असते? आधी ते लिहून घेऊ आपण. सो नॉन युनिफॉर्म मोशन काय असेल? ठीक आहे, मोशन ऑफ पार्टिकल किंवा ऑब्जेक्ट, मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट वेअर काय होते? डिस्टन्स ना, वेअर डिस्टन्स ट्रॅव्हल्ड चेंज होता है. चेंज होता है म्हणजे बदलत आहे. बदलतला आपण काय म्हणतो? व्हॅरी. सो व्हॅरीज ॲट कॉन्स्टंट टाइम इंटरवल. ॲट कॉन्स्टंट टाइम इंटरवल. ठीक आहे, म्हणजे सारख्या टाइम इंटरवलवर आपलं ऑब्जेक्ट डिस्टन्स काय होतं? व्हॅरी करतं आहे. डिस्टन्स व्हॅरी करता म्हणून आपल्याला हा काय मिळाला? डिस्टन्स टाइम ग्राफ. आणि यामध्ये पण आपल्याकडे एक स्पेशल पॉईंट कुठला मिळाला आहे? एक स्पेशल पॉईंट आपल्याकडे आहे की बिटवीन टाइम इंटरवल आपण काय अज्युम केला? टाइम इंटरवलच्या मध्ये म्हणजे 1 आणि 2च्या मध्ये, 2 आणि 3च्या मध्ये, 3 आणि 4च्या मध्ये. सो बिटवीन टाइम इंटरवल वी ॲज्युम, आपण ॲज्युम करतो. काय ॲज्युम करतो? की ते टाइम इंटरवलच्या मध्ये काय असेल पाहिजे? युनिफॉर्म मोशन असेल. दॅट ॲज्युम दॅट देअर इज युनिफॉर्म मोशन. जर युनिफॉर्म मोशन नसेल तर आपण स्ट्रेट लाईन ड्रॉच करू शकत नाही. काहीतरी इक्वेशन लागेल मग ड्रॉ करायसाठी. तो पुढच्या क्लासेसचा पार्ट आहे, म्हणजे 11वी 12वीचा पार्ट आहे. आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट काय की जर पूर्ण टाइम इंटरवलमध्ये डिस्टन्स चेंज होत असेल तर ते काय झालं? नॉन युनिफॉर्म मोशन. आणि त्या प्रत्येक टाइम इंटरवलच्या मध्ये आपण काय ॲज्युम करणार आहे की मोशन कसं आहे? युनिफॉर्म आहे. ठीक आहे, तर हा आपला कुठला होता? DT ग्राफ. कशाचा आहे? नॉन युनिफॉर्म मोशनचा. ऑफ नॉन युनिफॉर्म मोशन.